आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। रुपाली चाकणकर 1 महिन्यानंतर पुन्हा ऍक्टिव्ह। रुपाली चाकणकरांची नाशिकच्या नांदूरमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक। अशोक खरात प्रकरणानंतर महिनाभरानंतर रुपाली चाकणकर ऍक्टिव्ह मोडवर। खरातच्या कार्यालयामधून अंगठीचे 35 माप आणि 1 धनादेश जप्त। 7व्या गुन्ह्याचा तपास करताना अंगठी बनवण्याचं माप आणि धनादेश आढळला। खरात भक्तांच्या बोटांचं माप घेऊन 5000ची अंगठी लाखोत विकायचा। एका महिलेच्या नावे असलेला मोठ्या रकमेचा धनादेश देखील जप्त करण्यात आलाय। भोंदू खरातचे वकील खरातची एसआयटी कोठडीच्या दरम्यान भेट घेणार। भोंदू खरातची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। 7व्या गुन्ह्यामध्ये भोंदू खरातला 3 दिवसांची कोठडी। वकील एसआयटी चौकशी संदर्भात खरात सोबत चर्चा करणार। अमरावतीच्या परतवाडामध्ये उद्या नितेश राणे यांची सभा। मात्र नितेश राणेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती। परवानगी नाकारली असली तरी मात्र सभा होणारच, आयोजकांची भूमिका। केजरीवालांच्या पाठोपाठ मनीष सिसोदिया यांचे न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मांना पत्र। माझ्या बाजूने कोणताही वकील हजर राहणार नाही, मला न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही। सत्याग्रहाशिवाय आता दुसरा कोणताही मार्ग नाही, सिसोदियांचा पत्रामध्ये उल्लेख। धाराशिव जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीचे राजपत्र जाहीर। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये 5 स्वीकृत सदस्यांची निवड। जिल्हा परिषदेच्या निकालानंतर 95 दिवसांनी स्वीकृत सदस्य निवडीचे राजपत्र जाहीर। जिल्हा परिषदेसह पंचायत समितीमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्यांची निवड। गोंदिया जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल। सकाळी 7 ते 10 पर्यंत शाळा भरणार। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि कोचिंग क्लासेसच्या वेळेमध्ये बदल। सातारा जिल्हा अक्षरशः उन्हानं होरपळून निघतोय। मानखटावमध्ये तापमानाचा पारा तब्बल 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये 34.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। लातूरच्या औराद शहाजनी भागामध्ये 43.6 अंश तापमानाची नोंद। जिल्ह्यामधील सर्वाधिक तापमानाची नोंद। लातूर शहरामध्ये सुद्धा 41.0 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान। उन्हापासून काळजी घेण्याचे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन।